दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना योगेंद्र पवारांवर टीका केली। पवार साहेबांचा फोटो लावून मत मागण्यापेक्षा स्वतःच्या नावानं मत मागा, मग कळेल, असं थेट आव्हान अजित पवार यांनी त्यांचा पुतण्या योगेंद्र पवार यांना दिला आहे। योगेंद्र पवार हे अजित पवारांच्या समोर उभे आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि सध्या योगेंद्र पवार यांचा प्रचार स्वतः शरद पवार, प्रतिभा पवार करताना दिसताय। सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्यासाठी मैदानात उतरलेले आहेत आणि अशातच अजित पवार यांनी आपल्या पुतण्याला आव्हान दिलेलं आहे। तर शरद पवारांचा फोटो लावून मत मागण्यापेक्षा स्वतःच्या नावानं मत मागा, मग कळेल, असं थेट आव्हान अजित पवार यांनी योगेंद्र पवारांना दिलं। आमच्या घरातच अडचण झाली आणि ते घरातच फूट पडलेली असल्यामुळं तुम्हालाही कळलं इकडं तिकडं वीर कसं काय काय राहायचं। आता लोकसभेला आडाखड बघितलंय, विधानसभेला विहिरीकडे बघा, म्हणजे आड पण खुश आणि वीर पण खुश, म्हणजे ते करा। आता होतं काय, आता इथं बघा साहेबांचा फोटो लावला, साहेब उभे आहेत का? नाही। उभा कोण आहे? योगेंद्र, त्याचा लावून लावणार, तुझ्या नावावर फक्त मागणार। साहेबांच्याकडे बघून तर इतके वर्ष बारामतीनं मत दिलीच आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।